वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। लास्ट लेक्चरमध्ये आपण गॉस सायडल मेथडचे न्यूमेरिकल सॉल्व केले होते। सोल्यूशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये गॉस सायडल मेथड स्टडी केली आणि जॅकॉबी मेथड स्टडी केली। म्हणजे आपण तिथे सोल्यूशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व केलं, म्हणजे एक्स वाय झेडची व्हॅल्यू तिथे फाइंड आउट केली। आता मोस्ट इम्पॉर्टंट जी मेथड आहे, म्हणजे याच्यावरती 100% न्यूमेरिकल एक्झाममध्ये विचारला होतो, ती आहे तुमची गॉस इलिमिनेशन मेथड। बघा, आपण स्टडी करणार आहे टाइप 3 प्रॉब्लेम बेस्ड ऑन सोल्यूशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन बाय यूजिंग गॉस इलिमिनेशन मेथड। आता बघा, नावामध्येच तुम्हाला इथे समजते इलिमिनेशन म्हणजे काय। इथे तुम्हाला इथे काहीतरी व्हॅल्यू इलिमिनेट करायची आहे किंवा कट करायची किंवा डिलीट करायची आहे। बघा, व्हॅल्यू तुम्हाला काय करायची, इथे इलिमिनेट करायची आहे। तर इथे कोएफिशियंट ऑफ एक्स वाय झेड ते महत्त्वाचे। कोएफिशियंट ऑफ एक्स वाय झेड म्हणजे काय, बघा तसं इथे एक इक्वेशन दिलेलं आहे। आता इथे बघा, आता कोएफिशियंट ऑफ एक्स किती, इथे 1 आहे, काय नाही म्हणजे इथे काय असणार 1। इथे कोएफिशियंट ऑफ एक्स किती आहे 2 आहे, इथे कोएफिशियंट ऑफ एक्स किती आहे 3 आहे। तसं इथे कोएफिशियंट ऑफ वाय किती आहे 1 आहे, कोएफिशियंट ऑफ वाय किती आहे 1 आहे। इथे बघा, इथे काय व्हॅल्यू नाही म्हणजे काय असणार 1। आता इथे कोएफिशियंट ऑफ वाय किती आहे 2, इथे कोएफिशियंट ऑफ झेड किती आहे, कोएफिशियंट ऑफ झेड 1, इथे कोएफिशियंट ऑफ झेड 1 आणि कोएफिशियंट ऑफ झेड 1। बघा, कोएफिशियंट इथे सारखा असला पाहिजे आणि तुम्हाला इथे ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करावी लागेल। आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा तुम्ही इथे मल्टिप्लिकेशन करू शकता किंवा डिवायडेशन करू शकता आणि जिथे कोएफिशियंट तुम्ही जिथे सेम करू शकता। बघा, असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। आता बघा, आता न्यूमेरिकल सॉल्व करू यूजिंग गॉस इलिमिनेशन मेथड। इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3। बघा, इथे मी इक्वेशन राईट डाऊन केलेले आहेत। 3 इक्वेशन म्हणजे काय, 3 अननोन असणार, जसं मेथडमध्ये मेन्शन केलेलं आहे गॉस इलिमिनेशन मेथड। आता आपल्याला इथे कोएफिशियंट चेक करायचे आहेत, कोणाचे कोएफिशियंट सेम आहेत आणि त्याच्यावरून आपण डिसाईड करू तिथे ॲडिशन करायचं का सबस्ट्रॅक्शन करायचं। आता बघा, इक्वेशन 1 आणि 2ला आपण इथे कम्पेअर करू। आता नीट ऑब्झर्व करा, इथे बघा, इथे कोएफिशियंट ऑफ वाय आणि इथे कोएफिशियंट ऑफ वाय सेम आहे, इथे कोएफिशियंट ऑफ झेड आणि इथे कोएफिशियंट ऑफ झेड सेम आहे। म्हणजे इथे 1, इथे 1, इथे 1, इथे 1। आता बघा, इथे सगळ्यांच्यामध्ये ॲडिशन आहे, एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 4, 2x प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 5। आता इथे मग सबस्ट्रॅक्शन करू शकतो। सबस्ट्रॅक्शन केलं तर काय होईल, वाय झेड तुमचा कॅन्सल होईल। वाटलं तुम्हाला मी करून दाखवतो। आणि काय करा, मोस्टली मोठ्यामधून छोटी व्हॅल्यू सबस्ट्रॅक्ट करा। बघा, आता इथे 2x मोठा आहे म्हणून मोठ्यामधून काय करू, छोटी व्हॅल्यू सबस्ट्रॅक्ट करू। आता बघा, इथं सबस्ट्रॅक्टिंग करतो, इथं सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2। बघा, सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2। बघा, सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2। आता इक्वेशन 2 काय दिलं आपल्याला, बघा 2x वाय प्लस झेड इज इक्वल टू 5। बघा, 2मधूनच इक्वेशन 1ला का सबस्ट्रॅक्ट करायचं, कारण इथे 2 मोठा होता आणि इथे बघा कोएफिशियंट ऑफ एक्स इथे 2 आहे आणि इथे कोएफिशियंट ऑफ एक्स इथे 1 आहे। मग इथे काय येईल, बघा इथे तुमचं एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 4। आता बघा, आपण सबस्ट्रॅक्शनचं ऑपरेशन इथे परफॉर्म करू। बघा, सबस्ट्रॅक्शनचं ऑपरेशन इथे परफॉर्म करायचं आहे, एकदम सिम्पल न्यूमेरिकल आहे। आता बघा, तुम्हाला समजण्यासाठी इथे मी काय केलं, सबस्ट्रॅक्शन सबस्ट्रॅक्शन सबस्ट्रॅक्शन। आता बघा 2x मायनस एक्स, बघा 2x मायनस एक्स, आता म्हणजे मोठ्यामध्ये छोट्याला मायनस केलं। इथे व्हॅल्यू काय असतं ना, प्लस प्लस मायनस काय होतो, मायनसच जातो। 2x मायनस एक्स, 2x मायनस एक्स काय होईल, एक्स। आता इथे बघा, इथे प्लस मायनस, बघा काय केलं, सबस्ट्रॅक्ट करतो, प्लस मायनस काय होईल, मायनस। हा प्लस वाय मायनस वाय काय होईल, गेट कॅन्सल। बघा, इथे काय प्लस आहे, इथे मायनस आहे, प्लस मायनस काय होतं, मायनस, म्हणून हा प्लस हा मायनस, गेट कॅन्सल। अगेन हा प्लस झेड आहे, हा इथे प्लस मायनस झेड आहे, प्लस मायनस काय होतं, मायनस, म्हणून हा प्लस झेड गेला, हा मायनस झेड गेला, म्हणून सबस्ट्रॅक्ट केलं। राहिलं का फक्त इथे एक्स आणि सबस्ट्रॅक्शन केलं म्हणून इथे पण काय येईल, सबस्ट्रॅक्शन। बघा, 2x मायनस एक्स काय आलं, एक्स इज इक्वल टू इथे आहे तसं 5 मायनस 4 किती आला, 1। 5 मायनस 4 किती आला, 1। बघा, तुमचं एक्सचा आन्सर किती आलेलं आहे, 1। बघा, इलिमिनेट केलं आपण, कोएफिशियंट इझी होते पण इलिमिनेट करणं सोपं झालं। बघा, एक्स इज इक्वल टू 1। बघा, ह्या न्यूमेरिकलची चांगली प्रॅक्टिस करावी लागेल तरच तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व करता येतील। आता बघा, आता नेक्स्ट आपण आता इक्वेशन कम्पेअर करू, आता काय इलिमिनेट करता येईल। आता बघा, आता नीट ऑब्झर्व करा, इथे आता आपण समजा 2 आणि 3ला ऑब्झर्व केलं इथे, तर इथे 2x प्लस वाय प्लस झेड। आता इथे बघा,
आता 2 आणि 3 मध्ये इथे कोएफिशियंट ऑफ झेड काय आहे बघा, इथे कोएफिशियंट ऑफ झेड काय 1 आहे, इथे कोएफिशियंट ऑफ झेड काय 1 आहे आणि इथे सुद्धा आपण सबस्ट्रॅक्टिंगचं ऑपरेशन करू शकतो. मग काय करू, सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 2 बघा, सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 3 बघा, इथे मी लिहितो वाटल्यास सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 3 बघा, तीनामधनं दोनाला का मायनस करायचं, इथे बघा व्हॅल्यू मोठ्या आहेत, इथे कोएफिशियंट ऑफ एक्स काय 3 आहे, इथे कोएफिशियंट ऑफ एक्स काय 2 आहे, इथे कोएफिशियंट ऑफ वाय काय 2 आहे, इथे कोएफिशियंट ऑफ वाय काय 1 आहे. म्हणून काय करू, तीनामधून दोनाला मायनस करू. बघा सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 3 बघा, 3 वाला पहिले लिहितो 3x प्लस 2y प्लस झेड इज इक्वल टू 7. आता बघा इथे सगळे ॲडिशन होतं, 3x प्लस 2y प्लस झेड म्हणून इथे सबस्ट्रॅक्टिंग केलं. कधी कधी तुम्हाला ॲडिशनसुद्धा करावी लागेल, तसेसुद्धा न्यूमेरिकल आपण सॉल्व करू. मग आता सेकंडवाला काय दिलं आहे, 2x प्लस y प्लस झेड इज इक्वल टू 5. बघा आपण ऑपरेशन कुठलं परफॉर्म करतो आहे, सबस्ट्रॅक्शनचं. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 2 बघा, सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 3. आता इथे सबस्ट्रॅक्शन, इथे सबस्ट्रॅक्शन, इथे सबस्ट्रॅक्शन, इथे सबस्ट्रॅक्शन. आता बघा, आता इथे प्लस आहे, प्लस मायनस काय होतं मायनस, आपण प्लस इथे साईन लिहित नाही, का लिहायची गरज नाही आहे. 3x मायनस 2x काय होईल x बघा, 3x मायनस 2x काय होईल, तीनामधनं 2 गेले, राहिला किती 1, म्हणजे बघा 3x मायनस 2x काय होईल x. देन बघा इथे 2y, आता इथे बघा प्लस मायनस काय होईल मायनस होईल, 2y बघा प्लस मायनस काय होईल मायनस, प्लस मायनस काय होईल मायनस, 2y मायनस y काय होईल y. बघा इथे काय होईल, प्लस मायनस काय होईल मायनस, 2y मायनस y काय होईल y, 2y मायनस y काय होईल y. आता तुम्हाला समजत नसेल तर इथे बघा, इथे काय नाही म्हणजे इथे 1 असणार, दोनामधनं 1 गेलं, राहिलं काय 1, आणि y तुमचा इथे आहे तसाच 1 इंटू y, yच लिहितो आपण, तसं मी ते केलं आपण तसं इथे. मग इथे काय नाही म्हणजे ते काय असणार 1 असणार, 2x 2मधनं 1 गेलं, राहिलं काय 1. आता x तुमचा इथे आहे तसा 1 इंटू एक्स काय होतो xच होतो. आता सिम्पल आहे, तुम्हाला ऑलरेडी तुम्हाला येत असेल. आता बघा x प्लस वाय, आता बघा प्लस मायनस काय होईल मायनस, आता हा प्लस झेड मायनस झेड गेट कॅन्सल, हा प्लस झेड मायनस झेड गेट कॅन्सल. देन 7 मायनस बघा 7 मायनस 5 काय येतं 2, 7 मायनस 5 काय येते 2. बघा हा तुमचा आला इक्वेशन नंबर 4. इक्वेशन नंबर बघा सबस्ट्रॅक्ट केलं, इथे झेडची व्हॅल्यू इथे इलिमिनेट झाली. आता बघा आता ऑलरेडी आपल्याला एक्सची व्हॅल्यू माहिती आहे, पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 4. मग इक्वेशन 4मध्ये त्याला पुट करू, x प्लस वाय इज इक्वल टू 2. मग इक्वेशन 4मध्ये पुट करू, एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे 1, 1 प्लस वाय इज इक्वल टू 2, वाय इज इक्वल टू बघा 1ला तिकडे शिफ्ट केलं तर काय होईल, पॉझिटिव्हचं काय होईल निगेटिव्ह, 2 मायनस 1, हा 2 इथे आहे तसाच. वायचा आन्सर काय आलं 1, वायचा आन्सर किती आलं 1. बघा वायचा तुमचा आन्सर किती आलं 1. बघा सबस्ट्रॅक्शन करताना महत्त्वाला पहिले रूल्स फॉलो करायचे सगळे, रॉंग सबस्ट्रॅक्शन काय करायचं नाही आहे. बघा हे झालं तुमचं वाय. आता नेक्स्ट बघा तुम्हाला इथे एक्स आणि वायची व्हॅल्यू भेटलेली आहे. आता तुम्ही कुठल्याही एका इक्वेशनमध्ये, ह्या तिन्ही इक्वेशनपैकी कुठल्याही एका इक्वेशनमध्ये एक्स आणि वायची व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला झेडची व्हॅल्यू भेटून जाईल. आता बघा इक्वेशन 1मध्ये पुट करणं इझी आहे, पुट एक्स इज इक्वल टू 1 अँड वाय इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. याला इक्वेशन 1मध्ये पुट करू. बघा एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू किती आहे 4. एक्सची व्हॅल्यू किती आहे 1, वायची व्हॅल्यू किती आहे 1 प्लस झेड इज इक्वल टू 4. आता बघा 1 प्लस 1 काय होईल 2, 2 प्लस झेड इज इक्वल टू 4. बघा 2ला तिकडे शिफ्ट केलं तर काय होईल, पॉझिटिव्हचं काय होईल निगेटिव्ह, झेड इज इक्वल टू 4 इथे आहे तसाच 4 मायनस 2.
2ला तिकडे शिफ्ट केलं, पॉझिटिव्हचं काय होईल निगेटिव्ह, म्हणून झेडचा आन्सर किती आला 4 - 2 2 किती आलं 4 - 2 2. बघा हे झालं तुमचं फायनल आन्सर. फायनल आन्सर काय आलं, x = 1, x = 1, y = 1 आणि z = 2. हे झालं तुमचं फायनल आन्सर. x = 1, y = 1 आणि z = 2. x = 1, y = 1 आणि z = 2. बघा आता ह्या व्हॅल्यू तुम्ही कुठल्याही एका इक्वेशनमध्ये पुट करून बघा, तुमचा आन्सर म्हणजे LHS = RHS झालं म्हणजे तुमचा आन्सर परफेक्ट आहे. बघा यामध्ये काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी शिकवलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.